नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण फिशिंगसाठी आलो होतो आंबिवली गावाजवळ। तर मित्रांनो, आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्या ठिकाणी फिशिंगला आलो आहे। आणि मित्रांनो, हे बघा, आज आलो तर त्या ठिकाणी पूर्ण पाणी सुकून गेलं आहे। आणि आता आपण बघूया फिशिंगसाठी जागा आहे किंवा नाही ते, कारण मित्रांनो उन्हाळा भरपूर चालू झाला आहे आणि आपल्याला इथं मित्रांनो पाणी कुठं दिसत नाही, तर पाणी शोधूया तिथे आहे ते। तर हे बघा मित्रांनो, आपण गाडी आणि साहित्य इथं ठेवलं आहे आणि आपण ज्या दडावर आलो आहे, म्हणजे दाड आहे, तर ते पूर्ण मित्रांनो सुकून गेलं आहे बघा। आणि आता बघा खाली जाऊया कुठं तर पाणी शोधत। हे बघा मित्रांनो, पूर्ण पाणी सुकून गेलं। दरवर्षी मित्रांनो असं काय होत नाही, तर यावर्षी पहिल्यांदाच पूर्ण पाणी सुकलं आहे। तर खाली जाऊया, खाली कुठं आहे का। इथून मित्रांनो एक पक्षी उडाला, म्हणजे इथं पाणी आहे थोडंसं बघा। हे बघा मित्रांनो, एका ठिकाणी फक्त मित्रांनो आपल्याला एवढं पाणी भेटलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे मासे पण आहेत। आणि मित्रांनो, असे मासे कधी पकडू नका उपसून, कारण मित्रांनो जे पाणी आहे ते आपण जर उपसून टाकलं तर रानातले जे प्राणी पक्षी राहतात त्यांना पिण्यासाठी पाणी राहणार नाही। त्यामुळे मित्रांनो शक्यतो पाणी उपसून मासे कधी पकडू नका असे कमी पाण्यामध्ये। चला मित्रांनो, बघू दुसरीकडे आहे का पाणी। इथे मित्रांनो कोणी भरपूर आहे आणि आपण मित्रांनो काही मासे आज पकडणार नाही, कारण इथं पाणीच नाही म्हटल्यावर मासे पकडायचा प्रश्नच येत नाही मित्रांनो। चला दुसरीकडे जाऊया। इथं पण हे बघा मित्रांनो, या जांभळीला भरपूर फळं लागलेत, पण मित्रांनो अजून कच्चे आहेत, तयार नाही झाले। इथं मित्रांनो बऱ्यापैकी पाणी आहे, हे बघा मित्रांनो, इथं बऱ्यापैकी पाणी आहे, थोडंसं जास्त आहे। आणि मित्रांनो त्याच्या मासे बघा किती आहेत, भरपूर मासे मित्रांनो याच्यामध्ये आहे। तर मित्रांनो आज काय आपण मासे नाही पकडणार, आणि कारण मित्रांनो एकदम कमी पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण मासे नाही पकडू शकत। मित्रांनो आपल्याला हे कमी पाणी आहे ते उसपायला जरा सोपं वाटतंय, पण काय होतं मित्रांनो, हे जे आपण साठलेलं पाणी आहे ते उसपून टाकलं ते तर ते पुन्हा साचत नाही, आणि जे जंगलामध्ये प्राणी पक्षी राहतात आणि त्यांना पिण्यासाठी पाणी राहत नाही। त्याच्यामुळे शक्यतो मित्रांनो असं कमी पाणी झालं तर म्हणजे उन्हाळी, तर मित्रांनो कधी मासे उपसून पकडू नका। मासे पकडायचे झालं तर मच्छर जाळून मित्रांनो जुळून पकडा। आणि खास मित्रांनो हा व्हिडिओ त्यासाठीच बनवला होता, कारण बहुतेक आपले लोक उसपूनच मासे पकडतात कमी पाणी झाल्यानंतर, तर असं करू नका मित्रांनो। काही नदी तरी एवढी सुकत नाही, तर आज मित्रांनो आपण आलो तर अक्षर पूर्ण नदी सुकून गेले, म्हणजे कोरडी झाले। आणि शक्यतो 2 ते 3च ठिकाणी पाणी थोडं थोडं राहिलं, त्या ठिकाणी मित्रांनो मासे पण भरपूर आहेत। आणि मित्रांनो आपण काय ते मासे पकडणार नाहीत, कारण आपण जर ते मासे पकडले मित्रांनो तर ते पाणी एकदम खराब होऊन जाईल। उन्हाळ्यामध्ये कधी उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झालं तर मित्रांनो शक्यतो पाणी उपसून मासे पकडू नका, कारण जे आपण पाणी उपसून टाकतो ना ते पुन्हा साचत नाही, आणि त्याच्यामुळे जे रानातले प्राणी पक्षी किंवा जनावरं यांना पिण्यासाठी पाणी राहत नाही। त्यासाठी मित्रांनो शक्यतो तुम्ही मच्छर जाळी किंवा इतर साधनांचा वापर करून मासे पकडायचे असतील तर पकडू शकता, पण मित्रांनो उपसून कधी पकडू नका। आणि चला मित्रांनो आपण आता घरी जाऊया, कारण आपल्याला फिशिंगसाठी इथं जागा नाही आहे, तेव्हा मित्रांनो आता घरी जाऊया। आणि मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपूया। आणि तुम्हाला जर का मित्रांनो हा व्हिडिओ आला तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया मित्रांनो लवकरच नवीन व्हिडिओमध्ये।